नमस्कार मित्रांनो, जय हिंद. स्वागत आहे आपलं मिशन पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीचा जो फॉर्म आहे त्याची जिल्हा निवड कशी करायची, कोणत्या ठिकाणी भरल्यानंतर तुमचं 100% सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहेत. लक्षात घ्या, अभ्यास ग्राउंड हे तुमचं फक्त 10% आहे, तर 90% तुमचं फॉर्म सिलेक्शन आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण खूप जण फॉर्म सिलेक्शन मध्ये चुकले आणि मागच्या वर्षी भरतीतून बाहेर पडले. काही ठिकाणी बघा, काही ठिकाणी समजा एक एनटीबी कास्ट आहे, एक उदाहरण सांगतोय. काही ठिकाणी एनटीबी ची मेरिट पाक 135, 132, 130 पर्यंत गेली आणि काही ठिकाणी एनटीबी ची जागा आहे अशी रिकामी गेली, म्हणजे कोणीही त्या ठिकाणी फॉर्म भरलेला नाही आहे. मग मित्रांनो, असे जे महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत त्या फॅक्टर्स बद्दल आपण चर्चा आज करणार आहोत की तुमचं ग्राउंड किती पाहिजे, तुमची लेखे किती पाहिजे, तुम्हाला भविष्यामध्ये म्हणजे 5-6 महिन्यामध्ये जर तुम्ही फॉर्म पेपर येणार असेल तेव्हा तुमचे किती मार्क पडतात, हे सगळे फॅक्टर्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला असं नाही सांगणार कन्फर्म की बाबा तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे, पण मी तुम्हाला जे आयडियाज आहेत ते आयडियाज घेऊन तुम्ही 100% डोकं लावून स्वतःचा त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण तुमचं ग्राउंड किती आहे, तुमचं लेखी किती आहे, किंवा तुमची सध्याची स्थिती कशी आहे, मानसिक स्थिती कशी आहे, फिजिकल तुम्ही कसे स्ट्रॉंग आहात की वीक आहात, किंवा तुमच्यामध्ये इंजुरीचं प्रमाण कसं आहे, हे सगळं या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त 8 ते 10 मिनिटाचा किंवा 15 मिनिटापर्यंत जाईल, परंतु हे 15 मिनिटं तुमचे येणाऱ्या भरतीमध्ये वर्दीचं सिलेक्शन कन्फर्म करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त हा शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म भरताना काय काय महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे की तुमचे जे ग्राउंडचे मार्क आहेत, ठीक आहे, तुमचे जे ग्राउंड मार्क आहेत ते, आणि दुसरं म्हणजे लेखी, आणि महत्वाचं म्हणजे तुमचा स्वतःचा जिल्हा. ठीक आहे, तुमचा जिल्हा. आणि सगळ्यात खतरनाक म्हणजे तुम्ही जर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार असाल, तुमची जर कास्ट आहे, या सगळ्यांचा या ठिकाणी मला चर्चा करायची आहे. लक्षात घ्या, तुम्हाला मार्क आता मुंबई शहर, परत पिंपरी चिंचवड, पुणे शहर, मुंबई लोहमार्ग, नवी मुंबई, मीरा भाईंदर, अशा ठिकाणी मित्रांनो भरपूर जागा आहेत. भरमसाठ जागा आहेत. आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल की सगळेजण त्या ठिकाणी जातील, आपण दुसरीकडे जाऊया. तर तुम्हाला जो प्रश्न पडलाय तो सगळ्यांना पडणार आहे, नक्कीच पडणार आहे. कारण प्रत्येक जण आता गेल्या वर्षीची मेरिट बघून ह्या वर्षी फॉर्म कुठे भरायचा हे ठरवणार. पण मित्रांनो, आज मी तुम्हाला तसं काही सांगणार नाहीये. ठीक आहे, कारण ते जर तरच्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे की परफेक्ट नियोजन असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा. ठीक आहे. आता जर सध्या तुमचा ग्राउंड, आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता, लक्षात द्या, मी ज्या फॅक्टर्स तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये भरता, तुम्ही फॉर्म कुठं भरला पाहिजे हे तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आता प्रत्येक मुलगा काय सारखा नसतो, बरोबर. आता जर समजा तुमचं ग्राउंड सध्या हे 40, 41, 43 किंवा 43 प्लस असं येत असेल, आणि जर तुमची लेखी, लक्षात घ्या, जर तुमची लेखी ही सध्या जर 80-85 च्या दरम्यान असेल, 80-85 च्या दरम्यान असेल, आणि जर तुम्ही ओपन मध्ये असाल किंवा कास्ट मध्ये असाल, तुम्ही जर ओपन मध्ये किंवा कास्ट कसाही असाल, तर माझं मत असं आहे की जर तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये, समजा मी आता राहतो सोलापूरमध्ये, ठीक आहे, समजा मी राहतो सोलापूरमध्ये, तर मी सोलापूर शहर, सोलापूर ग्रामीण, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, ठीक आहे, लातूर, बीड, म्हणजे माझ्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये मी काय करणार, या ठिकाणी टार्गेट करणार, फॉर्म भरणार. कारण आता त्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे लक्षात घ्या. आता ह्यामध्ये तुम्हाला 40, 41, 43 हे ग्राउंड पडतायत, आणि हे जे जवळचे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये जागा कशा आहेत, कमी आहेत. आणि हे जागा कमी असल्यामुळे, आणि तुमची त्या ठिकाणी लेखी सुद्धा चांगली आहे, तुम्हाला मिनिमम जो मिळणारा कालावधी आहे तो 2 महिने आहे. किती आहे? 2 महिने. ठीक आहे, मॅक्झिमम तुम्हाला 4 महिनेपर्यंत भेटू शकतं जर इलेक्शनचा फॅक्टर सर मध्ये आला तर. जर इलेक्शन नाही आलं आणि आता 40-41 तुमचा ग्राउंड असणार आहे, म्हणजे 100% तुम्ही ऑन मध्ये आहे. ठीक आहे, ऑन सीझन मध्ये आहे. मग अशा वेळी तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला प्लस पॉइंट काय राहील की जो नवीन मुलगा आहे, जो नवीन तयारी करणारा मुलगा आहे, किंवा गॅप टाकून अभ्यास करणारा, ग्राउंड करणारा मुलगा आहे, तो तुमच्या जवळ येणारच नाहीये.
कारण त्याचा जर ग्राउंड सध्या 36, 35, 34 असेल तर तो नवीन तयारी करणार, सुरुवातच करणार, तेव्हा त्याचं तुमच्यापर्यंत ग्राउंड येणं शक्य नाहीये. आणि फक्त तुम्ही काय करायचं आहे, तुमचे मार्क कुठे जात आहेत तर तुम्हाला फक्त या ठिकाणी 5 मार्क, या ठिकाणी 4 मार्क, या ठिकाणी 3 मार्क, ते 5 मार्क तुम्हाला काय करायचे, एक्स्ट्रा करायचे आहेत. म्हणजे जर तुमचं ग्राउंड खूप तगडं आहे तरच तुम्ही काय करायचं आहे, जवळच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा. कुठे भरायचा आहे, आता कुठे भरणार तो तुम्ही ठरवा, तुमचा प्रश्न. जवळच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा. आणि समजा जवळच्या जिल्ह्यामध्ये जागा नाही तर असा जिल्हा निवडा की ज्या ठिकाणी कोणतेही म्हणजे जास्त जागा नाही आहेत, कमी जागा आहेत. आता समजा मी कास्टमध्ये आहे, माझी कास्ट समजा NTC आहे, तर NTC ला समजा एक जरी जागा असेल तरी चालेल आणि ओपनला 3-4 जागा असेल तर अशा ठिकाणी तुम्ही काय करायचंय, बिनधास्त डोळे झाकून फॉर्म भरा. कारण हा व्हिडिओ जरी तुम्ही बघत असाल तरी भरपूर जण डेअरिंग करत नाहीत. कारण भरपूर जण डेअरिंग करण्यातच चुकतात आणि तुम्ही ती चूक अजिबात करू नका. डेअरिंग करा, बिनधास्त करा. असं नाही होणार की तुम्ही बाहेर पडणार आहे. आणि किती फॅक्टर तुम्हाला मी पुढे शेवटी सांगणार आहे. आता हे फॅक्टर खूप महत्वाचं आहे की तुम्ही डेअरिंग करा, मानसिक तयारी ठेवा. जर तुमचं ऑलरेडी ग्राउंड जर 40, 43, 42 असेल तर मित्रांनो तुम्हाला फक्त 4-5 मार्क वाढवल्याने तुम्ही 1 महिन्यामध्ये कव्हर करू शकता, 100% आहे. आणि जर तुमचं ग्राउंड लेखी जे आहे ते 80 ते 85, 75 पर्यंत जरी असेल तरी तुमची ती लेखी तुम्ही 90 पर्यंत घेऊन जाऊ शकता. तुमच्याकडे 50 ते 60 दिवस आहे. पुढचा व्हिडिओ मी त्यामध्ये सांगणार आहे की 50 दिवसामध्ये कशी तयारी करायची, 60 दिवसांनी कशी तयारी करायची. हे सगळे फॅक्टर्स लक्षात घेऊन तुम्ही काय करायचं, डोळे झाकून जो जिल्ह्याचा फॉर्म आहे, आता तुम्ही म्हणता जिल्ह्याचा फॉर्म आणि SRPचा फॉर्म तुम्ही सांगणार नाही का, तर मी जिल्ह्याचा पण सांगेल, SRPचं सांगेल आणि हाऊ टू टेक रिस्क ते पण तुम्हाला मी सांगेल. फक्त तुम्ही काय करायचं लक्षात घ्या, तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा किंवा जिथे जागा कमी आहेत अशा ठिकाणी तुम्ही डोळे झाकून फॉर्म भरा जिल्हा पोलीससाठी. समजलं? आणि जर तुमच्याकडे चालकचा असेल तर चालक तुम्ही जास्त जागा आहे तिथे भरा. SRPF जास्त जागा आहे तिथे भरा. जिथे जास्त जागा दिसतायत तुम्हाला तिथे भरा. किंवा जे चालक असेल तरीही सुद्धा तुम्ही काय करा, जिथे जास्त जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा. म्हणजे तुमचं काय होईल, जर तुम्ही ह्यामधनं समजा आता बाहेर पडणार नाहीये, मी गॅरंटी देतो तुम्ही बाहेर पडणार नाहीये, जरी पण तुम्ही बाहेर पडला तर तुम्हाला SRPF आहे, चालक आहे, 2 चान्स तुमच्याकडे आहेतच, कारागृह पण आहे तुम्हाला. म्हणजे हे जर तुम्ही चान्स घेतला, रिस्क घेतली तर तुम्हाला 100% या ठिकाणी फायदा होणार आहे. कधी फायदा होईल, जेव्हा तुमचं ग्राउंड, आता कोणीही फॉर्म भरून चालणार नाही. माझं ग्राउंड 36 आहे, ठीक आहे, तर मी कमी जागेवर फॉर्म भरला की मला एका महिन्यामध्ये ग्राउंड मी जास्तीत किती करू शकतो, तर मी 40 करू शकतो. तुमचं ऑलरेडी 40 आहे, तुम्ही 40चं करून 45 पण घेऊ शकता, 100% घेऊ शकता. काही यूज करा, प्रोटीन यूज करा, NTN प्री वर्कआउट यूज करा, काहीतरी करा, परंतु या ठिकाणी तुम्हाला काय जागा कमी आहे तिथेच फॉर्म भरायचा आहे, बाकी तुमची मर्जी. ठीक आहे. आता मित्रांनो दुसरा आहे फॅक्टर, ठीक आहे, दुसरा जो फॅक्टर आहे आपला, ठीक आहे, दुसरा जो फॅक्टर आहे, दुसरे जे मुलं आहेत, आता समजा हे झालं ज्यांचं ऑलरेडी ऑन सीझन मध्ये आहेत, ज्यांचं काहीतरी, आता काही जण असतात ते मीडियम असतात, बरोबर, काही जण असतात ते मीडियम असतात, ठीक आहे. आता त्यांनी बघा जिल्हा निवड कशी करायची. काही जण असतात बाबा ज्यांचा मीडियम आहे, म्हणजे समजा त्यांची लेखी ग्राउंड दोन्ही आपण चर्चा करूया, लेखी असेल ग्राउंड असेल तर हे ते लेखी असेल आणि ग्राउंड असेल त्यांचं कसं असेल की जिल्हा समजा, आता लेखी समजा तुमची 60 ते 65 दरम्यान आहे, मीडियम आहे, ठीक आहे, 60 ते 65 किंवा जास्तीत जास्त 70 पर्यंत तुमची लेखी ही काय करते, चालली आहे. आणि समजा तुमचं ग्राउंड जे आहे, आता ग्राउंड इथे किती पण असू द्या, ठीक आहे. आता लक्षात घ्या, आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं झालं, दुसरा जो फॅक्टर आहे याच्यामध्ये आणखीन एक, ते तर खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मुलं अडकलेत, सगळ्यात जास्त मुली त्या फॅक्टरमध्ये अडकलेत, तो फॅक्टर तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. हा फॅक्टर आपण नंतर त्याच्यावर मीडियम वाला. आणखीन एक फॅक्टर असा आहे की लेखी काही जणांची 90 आहे, 80 आहे, 85 आहे, म्हणजे असे खूप मुलं आहेत ज्यांची लेखी एकदम टॉप आहे, ठीक आहे, परंतु त्या मुलांचं जे ग्राउंड आहे, ते कसं आहे, ग्राउंड त्यांचं 35 ते 37 किंवा याच्यापेक्षा कमी आहे, ठीक आहे, 35-37 आहे. आता ह्याच्यामध्ये खूप मुलं अडकलेत बरं का, तुम्ही अडकलेत असं नाहीये, खूप मुलं याच्यामध्ये अडकलेले आहेत की ज्यांचं ग्राउंड खूप कमी आहे परंतु त्यांची लेखी एकदम टॉप आहे. आणि हे जास्त करून ज्यांचं एज झालेलं आहे किंवा ज्यांचं 2-3 भरती देऊन झालेलं आहे त्यांचं याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे
किंवा गॅप पडल्यामुळं किंवा इंजुरी पडल्यामुळं त्यांना काय होत आहे, ग्राउंडला जास्त मार्क पडत आहे. तर अशा मुलांनी कुठे फॉर्म भरायचा, लक्षात घ्या. अशा मुलांनी कुठे फॉर्म भरायचा. बघा, या ठिकाणी तुम्हाला मी सांगू शकतो की तुम्ही पुणे शहर मीरा भाईंदर, ठीक आहे, पुणे शहर मीरा भाईंदर आणि मुंबई लोहमार्ग, ठीक आहे, मुंबई लोहमार्ग, हे जे 3 शहर आहेत या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे फॉर्म भरा. बिंदास फॉर्म भरा, डोळे झाकून फॉर्म भरा. कारण का, इथे जर तुम्ही फॉर्म भरा तुमच्या ग्राउंडला ऑटोमॅटिकली तुम्हाला कमीत कमी 2-2.5 महिने भेटतील. किती? 2 ते 2.5 महिने तुम्हाला काय भेटतील, ह्या ग्राउंडसाठी भेटतील. बरोबर. म्हणजे 2.5 महिन्यामध्ये तुम्हाला काहीतरी करून कसं तरी प्रोटीन घ्या, यांचे घ्या. मी तुम्हाला अजून सांगतो, बिंदास घ्यायचं बरं का. डोळे झाकून घ्या, कारण सगळेजण यूज करतायत. याच्या अगोदर पण यूज करते, फक्त आम्ही सांगतोय म्हणून तुम्हाला समजलं ते यूज करायचं असतं म्हणून. ठीक आहे. आता ह्या वेळेस आपल्याला वर्ष घालवायचा नाहीये आणि हा वर्ष घालवला तर पुढं जी भरती होणार आहे ती 26 ची भरती, 27 नंतर 28 ला भरती निघेल. पूर्ण भरतीचं सीझन निघून गेलं, 28 पर्यंत तुम्हाला वाट बघण्याची अजिबात वेळ नाहीये. तुम्ही बिंदास यूज करा आणि काहीतरी करून जे तुमचं ग्राउंड आहे तुम्हाला काय करायचं, फक्त 40-41 पर्यंत घ्यायचं. ठीक आहे. 40-41 पर्यंत घ्यायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं काय नाही करायचं पुढच्या वेळेला ठरवतो. ठीक आहे. आता सध्या तुम्ही 35 ते 37 मध्ये आहात, तर तुम्ही काय करायचं दादांनो, तुम्ही करायचं आहे हे निवड, हे जिल्हे तुम्ही काय करायचं निवडायचं आहे आणि बिंदासपणे त्याच्यामध्ये तुम्ही जर ठाणे शहर निवडलं तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे असे जागा मुंबई सोडून, बरं का, मुंबई सोडून बाकी तुम्ही या ठिकाणी टार्गेट करू शकता. इथे तुम्हाला ग्राउंडसाठी वेळ मिळेल. आणि काय करायचं, फॉर्म जर तुम्ही आज जरी भरला तरी चालेल, फॉर्म जर तुम्ही आज जरी भरला तर तरी चालेल. ज्यांचं ग्राउंड वीक आहे परंतु लेखी स्ट्रॉंग आहे असे मुलं, ज्यांचं ग्राउंड वीक आहे परंतु लेखी खूप स्ट्रॉंग आहे असे मुलं काय करायचं आहे, आज जरी तुम्ही फॉर्म भरला तरी चालेल, कुठेही फॉर्म भरा, परंतु जी पेमेंट आहे, जी फॉर्मची जी पेमेंट आहे ती पेमेंट कधी करायची, अगदी शेवटच्या दिवशी, म्हणजे 30 तारखेला. समजा 30 तारखेला शेवटची तारीख आहे, बरोबर, त्या दिवशी जरी तुम्ही पेमेंट केलं तरी चालेल. पेमेंट फॉर्म आज भरा किंवा उद्या भरा, काही अडचण नाही. ठरवा जिल्हा तुमचा, त्या 3, 4, 5 पैकी कुठलाही जिल्हा ठरवा. म्हणजे मीडियम जागा कुठे आहे तिथे बघा, म्हणजे जास्त पण नाहीत आणि कमी पण आहेत अशी जागा बघा. ठीक आहे. ओपनला कमीत कमी 20-25 जागा आहेत, 40-50 जागा आहेत, अशा ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा, तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. कारण तुम्हाला वेळ पाहिजे, तुम्हाला ग्राउंडसाठी वेळ पाहिजे. तुम्ही कितीही जरी कुठलं तरी तुम्हाला ग्राउंडसाठी वेळ हा पाहिजेच आणि पाहिजेच. ठीक आहे, लक्षात घ्या. तर हे जे फॅक्टर्स आहेत, हे तुम्ही काय करायचं, फक्त फॉर्म आज जरी भरला तरी चालेल किंवा तेव्हा जरी भरला तरी चालेल. मला असं वाटतं की तुम्ही फॉर्म आजच्या आज किंवा उद्या 2-3 दिवसामध्ये फॉर्म भरून घ्या, परंतु पेमेंट करू नका. ज्या दिवशी तुम्ही पेमेंट करताल ना, तेव्हा तुमचं ते फॉर्म जे सबमिट होईल तुम्हाला तेव्हा ऍप्लिकेशन नंबर येऊन जाईल. ठीक आहे. टोकन नंबरचा काही उपयोग नाही आहे, तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर मिळेल. मग तुमचं जे ग्राउंड आहे तुम्हाला ग्राउंडला आणखीन जास्त वेळ मिळेल. म्हणजे काय, शेवटी जसं तुमच्या ऍप्लिकेशनचा नंबर शेवटला येईल तसं तुमचं ग्राउंड जे आहे ते काय होईल, शेवटी पडेल. म्हणजे तुम्हाला ग्राउंडला आणखीन जास्त वेळ मिळेल. अभ्यास तुमचा ऑलरेडी आहे, तुम्ही 2 टाइम 3 टाइम ग्राउंड करा, 2 टाइम ग्राउंड करा, 1 टाइम जिम करा, म्हणजे तुमचं ग्राउंड पण वाढेल. तुमचं लेखी तर ऑलरेडी आहे, लेखी सुद्धा आणखीन वाढवण्याची शक्यता आहे. बरोबर आहे का. म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत तुम्हाला या ठिकाणी लागू होईल. आणि या ठिकाणी कसं आहे, पेपर खूप हार्ड असतो बरं का. पण ज्या ठिकाणी पेपर हार्ड आहे, आता ह्याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं सोलापूर शहर सांगितलं असतं पेपर हार्ड असतं, भंडारा सांगितलं असतं, ठीक आहे, नागपूर शहर पण चालेल बरं का, ह्याच्यामध्ये नागपूर शहर पण चालेल, याच्यामध्ये नागपूर शहर. ठीक आहे. मी एक उदाहरण सांगतोय तुम्हाला की इथे तुम्ही भरू शकता फॉर्म. ठीक आहे. नागपूर शहर किंवा अशा ठिकाणी फॉर्म भरा ज्या ठिकाणी पेपर तुमचा काय असतो, टफ असतो. आता पेपर टफ असल्यामुळे जे ग्राउंडवाले मुलं आहेत, जे ग्राउंडला टॉप घेणारे मुलं आहेत, त्यांचं माइंडसेट असं असतं की ज्या ठिकाणी पेपर लूज असतं त्या ठिकाणी तो फॉर्म भरणार. ठीक आहे. किंवा ज्या जागा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरणार, कारण त्याचा पेपर वीक आहे, तो पेपरची तयारी करणार, ऑलमोस्ट पेपरची तयारी करणार. ठीक आहे. म्हणजे असे मुलं आहेत. आता हे जे क्रायटेरिया कुठला आहे, ज्यांचं ग्राउंड कमी आहे परंतु लेखी खूप स्ट्रॉंग आहे असं. ठीक आहे. आता काही मुलं आहेत मीडियम आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यांचं ग्राउंड पण मीडियम आहे, ग्राउंड सुद्धा मीडियम आहे आणि लेखी पण मीडियम आहे, लेखी सुद्धा मीडियम आहे. ग्राउंड पण कमी पण नाही आणि जास्त पण म्हणता येणार नाही, आणि लेखी पण कमी पण नाही आणि जास्त पण म्हणता येणार नाही. म्हणजे लेखी जी आहे त्यांची कशी आहे बघा, लेखी जे 60-65च्या दरम्यान आहे, म्हणजे मीडियम आहे. आणि ग्राउंड जे आहे ते तुमचं कसं आहे, 35 ते 40 दरम्यान आहे, 35 ते 40च्या आसपास, म्हणजे वर पण असू शकतं खाली पण असू शकतं. ठीक आहे. या दरम्यान आहे. अशा मुलांनी कधीही जास्त जागा जिथे आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरा. काय करायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त जागा दिसतील त्या ठिकाणी फॉर्म भरा. मग तुम्ही कुठलाही जिल्हा निवडा.
कुठल्याही जिल्हा निवडा. कारण तुम्हाला बघा मीडियम असल्यामुळं काय आहे, तुम्हाला ग्राउंडला पण मार्क घ्यायचे आहेत आणि लेखीला पण मार्क घ्यायचे आहेत आणि जास्त जागा आहेत आणि तुम्ही पण सेम प्रोसेस करू शकता. जसं की काय करायचं, आज उद्यामध्ये फॉर्म भरून घ्यायचं आणि पेमेंट हा शेवटच्या दिवशीपर्यंत करायचा. ठीक आहे. तर खूपच पेपर वीक असेल, खूपच पाय विसरला असेल तर शेवटच्या दिवशी तुम्ही भरला तरी तुम्हाला शेवटी नंबर येईल. बरोबर आहे का नाही रे? ठीक आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक फॅक्टर असा आहे, की काही जणांचं ग्राउंड हे खूप तगडं असतं. बरोबर आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. काही आता पुढचा फॅक्टर बद्दल आपण विचार करूया. हे कळलं का तुम्हाला? हे कोण आहेत? सगळे मीडियमवाले आहेत. मीडियम ज्याचा अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही पण कसं आहे, लेवल आहे, बॅलन्स आहे. भारी पण नाही आणि कमी पण नाही. बरोबर, मीडियम आहेत. हे मीडियम वाल्यांचा जास्त धोका असतो. म्हणजे हे जे मीडियम वाले आहेत हेच जास्त धोक्यामध्ये असतात, हेच जास्त टेन्शनमध्ये असतात. ज्याचं ग्राउंड खूप कमी आहे, लेखी खूप कमी आहे, तो टेन्शन घेत नाही. ज्याचं चांगलं आहे तो पण टेन्शन घेत नाही. हे मीडियम वाले काय करतात, मीडियम वाले चलबिचल होतात. पण चलबिचल न होता फॉर्म जास्त जागा आहे त्या ठिकाणी बिनधास्त भरा, डोळे झाकून भरा. मुंबई शहरला भरा, मगाशी सांगितलं पुणे सिटीला भरा किंवा कुठेही भरा. मी सांगितलेलं त्यामध्ये पण तुम्ही फॉर्म भरू शकता, तुम्हाला काही अडचण नाहीये. पण अशा ठिकाणी तुम्हाला काय मिळतं, जास्त वेळ मिळतं. वेळ मिळण्यामुळं फक्त तुम्हाला फोकस ठेवा. आता तुम्हाला कळतंय, ठीक आहे. आता समजा माझं ग्राउंड 35 आहे, ठीक आहे. आता मी समजा गॅप टाकला होता, ठीक आहे. माझा समजा गॅप पडला होता किंवा मला इंजुरी असेल, ठीक आहे. तर समजा मी इंजुर्ड आहे किंवा इंजुरीज मला आहेत, तर अशा वेळी माझं ग्राउंड मला माहिती आहे ना 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये जर मला स्वतःला मी वेळ दिलो तर काही जणांचं ग्राउंड डायरेक्टली 45 पर्यंत जाऊ शकतं. अरे जाऊ शकतं, काही अवघड नाहीये. करायला बसलं की तुम्ही काहीही करू शकता. फक्त याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टर जे आहे ते तुम्हाला डाएट चांगला ठेवावा लागेल. वर्कआउट रुटीन तुमचा चांगला पाहिजे, ठीक आहे. वर्कआउटचं जे रुटीन आहे ते एकदम बेस्ट पाहिजे आणि त्यासोबत तुम्ही टेक्निकली वर्कआउट केला तर तुम्ही 35चं तुम्हाला 45 पर्यंत जाऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही जे गोळा आहे तुमचा गोळा आउट ऑफ करा, 100 जे तुमचं 12 करा आणि 16 हे तुम्हाला काय करायचं, 1600ला घ्यायचं. हे तुम्हाला जर गणित जमत असेल तर मग तुम्ही एवढं करा. आणि पेपरला तुम्हाला काय करायचं, पेपरला तुम्हाला जास्तीत जास्त टाइम द्यायचा आहे, ठीक आहे. जास्तीत जास्त पेपरला तुम्हाला काय करायचं आहे, टाइम द्यायचा आहे. पेपरला तुम्ही जितका वेळ द्याल, जितकं तुम्ही आपले क्लासेस बघताल, YouTube बघा, ऍप्लिकेशन मध्ये काही बघा, तुम्हाला जो पेपर आहे तुम्हाला आज समजा 60-65 आहे, मग 60-65 आहे म्हटल्यावर तुम्हाला ऑलमोस्ट सगळं येतंय, सगळं जमतंय, सगळं माहिती आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्या ठिकाणी फोकस्ड राहायचं आहे, फोकस ठेवून अभ्यास करायचा आहे. मग अशा वेळी तुम्ही 60-65 स्कोर तुम्ही 95 पर्यंत जाऊ शकता, 90 पर्यंत जाऊ शकता. फक्त काय करा, हे जे मीडियम वाले आहेत, मीडियम मध्ये जास्त गबाळ किंवा जास्त मुलं त्या ठिकाणी अडकलेले आहेत, त्या मीडियम मधनं तुम्हाला हायला जायचं असेल ना तर तुमचं जे माइंड आहे ना पहिल्यांदा तुम्ही शांत ठेवा. कुठला, जेव्हा तुम्ही माइंडसेट व्यवस्थित क्लिअर असेल, विजन तुमचा क्लिअर असेल ना तर मग तुम्हाला पुढच्या गोष्टी कळतील. आणि मी तुम्हाला वेळोवेळी सांगणारच आहे की कशा प्रकारे अभ्यास करायचा, कशा प्रकारे मराठी करायचं, ग्राउंड लेखी करायचं, ग्राउंड करायचं 1600 वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आणि इंजुरीज होऊ देऊ नका. इंजुरीज जर होत असेल तर तुम्ही डाएट वरती कंट्रोल करा. डाएट मध्ये जास्तीत जास्त प्रोटीन इनटेक वाढवा, जास्तीत जास्त घरचं खा किंवा जर रूम वरती राहिला तर तुम्ही जे अकॅडमी मधलं खा किंवा बाहेरचं पूर्णपणे बंद करा. या सगळ्या गोष्टी फोकस करून तुम्ही 45 पर्यंत ग्राउंडला डोळे झाकून येऊ शकता, ठीक आहे. 43, 45, 41 जरी घेतले तरी चालेल. इकडे तुम्ही मग काय करायचं, 90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे होऊ शकतं, 100% होऊ शकतं. कारण तुम्ही जिथे जास्त जागा आहे तिकडे फॉर्म भरा ना, तो तितकाच वेळ मिळणार आहे, ठीक आहे. मग सगळ्यांना तिथे तुम्हाला वेळ मिळेल, तुम्ही 100% कोणालाही हरवू शकता. 4-5 महिने तुम्हाला वेळ मिळतं, तेवढ्यामध्ये तुम्ही काही करू शकता. जास्तीत जास्त तुम्हाला 100 दिवस तरी किमान मिळतील बघा. 100 दिवसामध्ये काहीही होऊ शकतं. एमपीएससी सुद्धा तुम्ही पास होऊ शकता, ठीक आहे. हे कळलं का तुम्हाला? जिथे जास्त तिथे मी, याप्रमाणे तुम्ही टार्गेट ठेवा आणि बिंदास आज जरी फॉर्म भरले चालेल, काही अडचण नाहीये. पेमेंट तुम्ही काय करायचंय, 25 ते 30 या दरम्यान तुम्ही कधीही पेमेंट करा, चालेल, ठीक आहे. कधीही पेमेंट करा तुम्ही, चालेल. ओके, चलो. आता जरा लास्ट आहे ज्याचं खूप कमी आहे. नवखे आहेत, ठीक आहे, कमी आहेत, नवीन आहेत, ठीक आहे. ज्याला वाटतं की मी काय बाबा आता भरती होऊ शकत नाही असं मला आता जाणवतं बरं का, भरती जाणं असं काय डायरेक्टली बोलणं चुकीचंच आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की भरती होऊ शकतो. आता पण काही जणांना वाटतं की ह्या वर्षी आपलं काय काम होणार नाही किंवा माझं ग्राउंड पण नाही आणि लेखी पण नाही, ठीक आहे. त्याचं ग्राउंड पण नाही आणि लेखी पण नाहीये, खूपच वीक आहे, ठीक आहे. त्यांनी कुठेही फॉर्म न भरता आपला सीधा फॉर्म कुठे टाकायचा, मुंबई शहर. कुठे टाकायचा, मुंबई शहरला फॉर्म टाकायचा.
ठीक आहे. 4 लाख फॉर्म येऊ द्या, 5 लाख फॉर्म येऊ द्या, तुम्हाला ही सेम टार्गेट आहे. शेवटच्या दिवशी फॉर्म भरा, मुंबई शहराला टाका आणि जिथे जास्त जागा, मॅक्झिमम जागा आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरा. मीडियमवाले कुठेही भरू शकता, परंतु तुम्ही काय करायचंय, फक्त मुंबई आणि SRP असेल तर SRP ला कुठे जास्त जागा आहेत तिकडे, किंवा चालकला कुठे जास्त जागा आहेत तिकडे फॉर्म भरा. आणि आता इथून पुढे बघा, तुम्हाला जवळपास 120 दिवसापर्यंत वेळ मिळेल. 4 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे ग्राउंड आहे, लेखी आहे, हे काय करायचं, स्ट्रॉंगली करायचं आहे. आणि अशा मुलांनी अभ्यास कसा करायचा, काय करायचं, हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये डीप मध्ये सांगेल. तुम्हाला कळलं की फॉर्म जो आहे तुमचा कुठे भरायचा, मुंबई शहर आणि वरणगावचं नवीन झालेलं आहे SRPF, तिथे भरा, किंवा जास्त कुठे जागा आहे त्या ठिकाणी भरा. कळलं तुम्हाला की तुम्ही फॉर्म कुठे भरायचा, बिंदास डोळे झाकून, काही विचार करायचा नाहीये. जवळच्या जिल्ह्याला फॉर्म भरायची चूक करू नका. ठीक आहे. आता पुढचा जो टप्पा आहे, तुम्हाला मी काय म्हटलं, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला माहिती मात्र मी शेवटपर्यंत देईल, व्यवस्थित देईल. ठीक आहे. आता हे सगळं जे चाललं होतं, हे सगळं चाललं होतं जनरल साठी, म्हणजे ज्याच्याकडे बाकी दुसरं ऑदर सर्टिफिकेट नाहीये, ह्या मुलांसाठी हे सगळं चाललं होतं. आता बघा, काही जणांकडे कसं असतं रे, भूकंपग्रस्त असतं, काही जण काय असतात, भूकंपग्रस्त, ठीक आहे, प्रकल्प असतात, स्पोर्ट्समॅन असतात, ठीक आहे, स्पोर्ट्स असतात. या सगळे जे समांतर आरक्षणवाले आहेत, जे होमगार्ड आहेत, काय आहेत, अशा मुलांसाठी आता इथून पुढे सांगणार आहे. थोडंसं अजून तुम्ही लक्ष द्या, कारण इथे सिलेक्शन चान्सेस खूप हाय आहेत. सिलेक्शनचे जे चान्सेस आहेत ना, ते खूप हाय आहेत. लक्षात घ्या. भूकंपग्रस्त असेल, काही ठिकाणी जागा रिकामे गेलेत, प्रकल्पग्रस्त जागा रिकामे गेलेत, होमगार्डची जागा रिकामे गेलेल्या आहेत मागच्या वर्षी. त्यानंतर स्पोर्ट्स सुद्धा काही ठिकाणी, स्पोर्ट्स तर जाणार नाही जागा रिकामे, परंतु कमी मेरिट लागले आहे. मग अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, सावध पवित्रा घ्यायचा आहे. आता तुम्ही काय करायचंय, तुम्हाला खास करून फॉर्म निवडताना काळजी घ्यायची आहे. तुम्ही काय करायचं, मागील आपलं टेलिग्राम चॅनल आहे मिशन पोलीस भरती, त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. ठीक आहे. तो टेलिग्राम चॅनल ओपन करा. मागचे 2024 चे ज्या ज्या मेरिट लागले, ठीक आहे, त्या मेरिट मध्ये जाऊन तुमचा प्रकल्प आणि स्पोर्ट्स याचे काय करायचे, व्यवस्थित जागा बघायच्या. ठीक आहे. जागा किती होते लक्षात घ्या, जागा किती होते, त्यावेळी मेरिट किती होती, हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला लक्षात घ्यायचे. जागा किती, मेरिट किती लागले, आणि त्या ठिकाणचा पेपर कसा होता, आणि तशा ठिकाणीच फॉर्म भरायचा आहे. तुम्ही मुंबई शहर, पुणे शहर, जिथे जास्त जागा आहे तिकडे डोळे बाबा फॉर्मच भरू नका तिकडं. ठीक आहे, कारण तिकडे सगळेजण जाणार. ठीक आहे. आता असे जे आहेत भूकंप, प्रकल्प, स्पोर्ट्स, ठीक आहे, होमगार्ड, म्हणजे ज्यांचं समांतर आरक्षणामध्ये मोडतं, ठीक आहे, असे विद्यार्थी काय करतील, बाकीचे जिल्हे जसं की समजा आता रत्नागिरी आहे, ठीक आहे, रत्नागिरी आहे, मागच्या रत्नागिरीला बाबा बघायचं, रत्नागिरीला किती बाबा जागा होत्या, भूकंपाच्या मेरिट किती लागली, मग भूकंपग्रस्त मध्ये माझे SC असेल, ST असेल, OBC असेल, तिथं किती लागली. तर ह्या सगळ्या फॅक्टर्स बघायचं आणि त्या ठिकाणी गपचूप फॉर्म भरून टाकायचा. कळलं का तुम्हाला? सगळं बघूनच तुम्ही जरा शांत डोक्याने विचार करा, कारण तुम्हाला खूप गरज आहे. बाकीचे हे जनरल वाले खूप आहेत. जनरल वाल्यांची जर बघितलं की जनरल वाले 90% तुम्ही 10% आहे, मग तुम्ही 10% वाले काय करायचं आहे, विचार करून फॉर्म भरायचा आहे. विचार करताना काय काय गोष्टी विचार करायचा, पुन्हा एकदा सांगतो बघा. आता एक उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला. समजा तुम्ही रत्नागिरीचा बघताय, ठीक आहे, रत्नागिरीला फॉर्म मध्ये विचार करताय, तर रत्नागिरीमध्ये मागील वर्षाचा कट ऑफ, ठीक आहे, मागील कट ऑफ तुम्ही बघायचा आहे. ठीक आहे. पहिला फॅक्टर, पेपर कसा होता, मागील पेपर कसा होता, त्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते वातावरण कसं होतं. ठीक आहे. वातावरण तुम्ही बघा, वातावरणामध्ये पण फरक पडेल तुम्हाला की बाबा ग्राउंड पहिल्यांदा 1600 घेत असेल, 800 घेत असेल, मग तुम्हाला पाय लॉक होत असेल तर तसं करू नका. ठीक आहे. किंवा हे 3 फॅक्टर तुम्ही सगळ्यात जास्त या ठिकाणी बघायचं आहे. हे 3 फॅक्टर जर तुम्ही व्यवस्थित बघितले आणि जर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकत असाल, आता तुम्हाला 100% सांगतो 60 दिवस तरी तुम्हाला वेळ मिळणारच आहे. ठीक आहे. इलेक्शन मुळे गॅरंटेड भरती ही पुढे जाऊ शकते, पण सांगता येत नाही. ठीक आहे. कधी येऊ शकते, पण गॅरंटी देऊन सांगतो की असं वाटतं की बाबा वातावरण जर बघितलं की असं वाटतं की भरती 100% पुढे जाईल. ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचं प्रकल्प, भूकंप हे आहे, किंवा महिला असेल, त्यांनी थोडंसं डोकं लावायचं आहे, मागची मेरिट काढायची आहे आणि शांतपणे विचार करून एकांतमध्ये स्वतः 10 जणांना विचारू नका. हे सगळं काम स्वतःला करायचं, कारण तुला स्वतःला माहिती आहे की तुझा पेपर वीक आहे, ग्राउंड वीक आहे, किंवा तुमचा पेपर मीडियम आहे, ग्राउंड मीडियम आहे, तुला माहिती आहे. ठीक आहे. अशा विद्यार्थ्यांचा जर पेपर जर स्ट्रॉंग असेल, लेखी जर स्ट्रॉंग असेल, तर मला काय
आता ह्याच्यामध्ये पोलीस पाल्य पण येतील बरं का, पोलीस पाल्य आहे, ठीक आहे, होमगार्ड आहेत, परत जे माजी सैनिक आहेत ते आहेत. पण अशा लोकांनी काय करायचं आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे, परंतु फॉर्म मुंबई शहर वगैरे या ठिकाणी फॉर्म अजिबात भरू नका, कारण तिथे कट ऑफ 100% हाय जाणार अदर डिस्ट्रिक्ट पेक्षा. ठीक आहे, तुम्ही हे सिंधुदुर्ग बघा, रत्नागिरी बघा, हिंगोली आहे, भंडारा आहे, या ठिकाणी बाकीचे जे छोटे छोटे आहेत जिल्हे जिथे कमी जागा आहेत अशा ठिकाणी तुम्ही टार्गेट करा, विचार करून फॉर्म भरा. तिथे कोण, नांदेड बघा कोण पण आलं नाही, रिकामी जागा गेली आहे, पण असं व्हायला नको. तुम्ही त्या ठिकाणी फक्त काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जस्ट 35 फिजिकलला घ्या, ठीक आहे, पेपर 75-80 दरम्यान घ्या, तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे असं समजा. ठीक आहे, एवढी जरी टोटल केली तरी तुमचं टोटल पूर्ण हाय झालं. ठीक आहे, आता ह्या वेळेस कट ऑफ किती लागू शकतो, ठीक आहे. आता आणखीन आता हे सगळ्यांना लागू होईल जे जनरल आहेत, ठीक आहे, जे जनरल आहेत, SC ST ओपन OBC SEBC NT ब EWS NT ऑल NT A B C आणि D जे काही असेल ते सगळे. ठीक आहे, म्हणजे सगळ्या कासाठी मी तुम्हाला महत्त्व सांगतोय. शेवटचा आहे हा पॉइंट, यानंतर व्हिडिओ बंद होईल. एकच मिनिट फक्त ऐका, लक्षात घ्या. काही जरी केलं, आता माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही मला सांगा. बघा, काही जरी केलं तरी तुम्हाला ग्राउंडला मार्क घ्यायचे आहेतच, लेखीला मार्क घ्यायचे आहेतच. आता समजा तुम्ही फॉर्म भरलाय सोलापूर शहरला, समजा तुम्ही फॉर्म भरलाय सोलापूर शहर आणि मुंबई शहर पण विचार करा, दोन्ही पण तुम्हाला मी सांगतो, किंवा मुंबई शहर आणि सोलापूर शहर हा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टरच तुम्हाला दिशेला घेऊन जाणार. हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे फॉर्म सिलेक्शन करताना. लक्षात घ्या, सोलापूरला जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला ग्राउंडला 45, लेखीला 80, या प्रकारे तुम्हाला काहीतरी करून 125 पर्यंत टोटल घ्यावे लागणार आहे. अरे बरोबर का? किमान म्हणतोय, किमान एवढे घेतले तर भरती होईल का नाही माहित नाही आहे, पण किमान घ्यावं लागतील. ठीक आहे, आणि टोटल याच्यापेक्षा हाय तरी करावं आहे, म्हणजे 125, 130, ठीक आहे, 135, 140 पर्यंत तुम्हाला टोटल घेऊन जायचे आहे. मग तुम्ही फॉर्म कुठेही भरा, फॉर्म भरताना फक्त एवढा विचार करा की तुमची कंडिशन काय आहे, सध्या तुम्ही कुठे आहात. समजा सध्या माझं जे टोटल यायला 110 यायला लागलेले आहे ग्राउंड टोटल मिळून, मग मला जर 125, 130 एवढी टोटल मला करायची असेल तर मला लागणारा कालावधी किती आहे हा विचार करा आणि तेव्हा मग फॉर्म भरा. ठीक आहे, कारण इथून पुढे जाण्यासाठी तुला एक एक मार्क घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. तुला माहिती आहे की तू कष्ट घेऊ शकतो, तर मग त्यानुसार तू फॉर्म भर. यामध्ये जर तुम्ही 2 महिन्यामध्ये तू जाऊ शकत असेल तर जवळ जिल्हा फॉर्म भर. तू जर वाटत आहे जर 4 महिन्यामध्ये फॉर्म भरला तर मीडियम कुठे जागा आहे त्या ठिकाणी फॉर्म भर. तुला वाटतं की अशक्य आहे तर तू मुंबई शहरला फॉर्म भर. एवढं तू करू शकतो, हे सगळं तुझ्या हातामध्ये आहे. फॅक्टर्स बघा, लक्षात घ्या. काही जरी केलं तरी तुला मार्क घ्यायचे आहेत. असं काय आहे का बाबा सोलापूर शहरला फॉर्म भरला म्हणजे तुला इथे बाबा 25 मार्क घ्यायचे, इथे 40 मार्क घ्यायचे, तुझं 100% सिलेक्शन आहे असं आहे का? म्हणजे कोणत्याही जिल्ह्यात जरी तुम्ही गेलात, लक्षात घ्या, कोणत्याही जरी जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला तरी तुमची टोटल जी आहे ती 125 अबाउट करायची आहे तुम्हाला. म्हणजे 125 प्लसच मार्क तुम्हाला घ्यायचे. मग तुम्ही कास्टमध्ये असेल, कशामध्ये पण असेल, जनरलमध्ये असेल, कळलं का? म्हणजे ही जर टोटल तुम्ही अचिव्हमेंट करत असाल तरच तुम्ही विचार करू नका फॉर्म भरताना. आणि जर तुम्हाला वाटतं की मी हे करू शकतो तर बिनधास्त तुम्ही कुठेही फॉर्म भरा, तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. लक्षात घ्या, मुंबई शहरला 1000 जागा आहेत आणि समजा सोलापूर शहरला समजा 10 जागा आहेत, तर ह्या 10 आणि ह्या 1000 या दोन्हीचे जे कॉम्पिटिशन आहे ते इक्वल आहे. या दोघांचं जे कॉम्पिटिशन असणार आहे ते कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. कारण बघा, या दोन्हीकडे इथे पण 10 गुणिले 10 म्हणजे 100 पुरं पेपरला बसणार. इथे बघा 1000 गुणिले 10 बरोबर 10,000 मुलं या ठिकाणी पेपरला बसणार, पेपरला क्वालिफाय होणार. फक्त फॅक्टर मगाशी जे मी बोललोय त्यामध्ये तुम्हाला फरक पडेल की फॉर्म कुठं भरायचा. ठीक आहे, मगाशी सुरुवातीला जे सांगितलं बघा, इथे पण तुम्हाला 135 घ्यायचा, इथे पण तुम्हाला 135 घ्यायचा. भरती व्हायचं असेल तर एकही मार्क कमी जास्त करून चालणार नाही. ठीक आहे, हे घटक खूप महत्वाचे आहेत आणि ह्या गोष्टीनुसारच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. बघा, जर तुम्ही सोलापूर शहर कमी ठिकाणी फॉर्म भरला की तुम्हाला काय फक्त एवढंच आहे फॅक्टर. मी तुम्हाला सुरुवातीला जे बोललो की तुम्हाला टाइम कमी मिळेल आणि टाइम कमी असल्यामुळं तुमची ऑलरेडी तयार आहे, मग तुम्ही त्या ठिकाणी जाऊन भरती सहज होऊ शकता.
ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला टाइम कमी आहे. काय मिळणार आहे फक्त या ठिकाणी टाइम कमी आहे. टाइम काय आहे? कमी आहे. पण तुम्हाला मार्क तेवढेच घ्यायचे आहेत. मार्क किती घ्यायचे आहेत? मार्क तेवढेच घ्यायचे आहेत. जेवढे तुम्हाला मुंबईला घ्यायचे आहेत, पुण्याला घ्यायचे आहेत, तेवढेच मार्क घेऊन तुम्ही पण इथं भरती होऊ शकता. असं काही नाहीये, की या ठिकाणी 1000 जागा आहेत, या ठिकाणची मेरिट 100च लागेल आणि या ठिकाणी 10 जागा आहेत, या ठिकाणची मेरिट 140 लागेल, असं काहीही नाही. हे मात्र पहिले डोक्यातनं बाहेर काढा, की तुम्हाला कुठे जरी गेलात, तरी तुम्हाला 125 अबाउट टोटल मारायचीच आहे आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 1-2 महिन्यांनी मारू शकता, तर तुम्ही रिस्क घ्या आणि बिनधास्त फॉर्म भरा. ठीक आहे. एकीकडे रिस्क घ्या आणि एकीकडे रिस्क घेऊ नका. जिथे ज्या जागेत तिथे फॉर्म टाका. बिनधास्त तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. मला वाटतं की हे सगळं समराईज करून जर शेवटी व्हिडिओच्या शेवटी एक समरी जर मला सांगायची असेल, ठीक आहे. त्या समरीमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल, की जर तुमचं पेपर पण चांगला आहे, ग्राउंड पण चांगला आहे आणि तर तुम्ही काय करायचं जवळच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा किंवा ज्या ठिकाणी तुमच्या कास्टला 1 आणि बाकी ठिकाणी जागा आहेत, अशा ठिकाणी तुम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरा. तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. 2 नंबरमध्ये तुम्ही मीडियम असाल, ग्राउंड आणि लेखीमध्ये मीडियम असाल, तर तुम्ही मीडियम ठिकाणी फॉर्म भरा. जसं की मुंबई लोहमार्ग, पुणे शहर, ठाणे, परत मीरा भाईंदर, नागपूर शहर अशा ठिकाणी फॉर्म भरा आणि शेवटी फॉर्म भरा. तुम्हाला काय मिळेल? ग्राउंडला वेळ मिळेल, अभ्यासाला वेळ मिळेल. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे असे विद्यार्थी आहेत ज्यांचा ग्राउंड खूप स्ट्रॉंग आहे, परंतु लेखी खूप कमी आहे. ग्राउंड खूप चांगला आहे. ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे ऑलरेडी ते सध्या 50 पर्यंत चाललेत. पण त्यांना लेखी कमी आहे. लेखी 0 असेल, अशा मुलांनी काय करायचंय? आजच्या आज फॉर्म आणि पेमेंट ठीक आहे. आजच फॉर्म भरायचा आणि आजच पेमेंट करायची आहे. लक्षात घ्या. आजच फॉर्म भरा आणि आजच पेमेंट करून टाका. कारण तुमचं ग्राउंड जेवढं लवकर होईल, तितका वेळ तुम्हाला अभ्यासाला देता येईल. हा पण फॅक्टर महत्त्वाचा आहे. राहिला होता सांगायचा, सांगितला. ठीक आहे. जर तुमचं ग्राउंड ऑलरेडी 45-47 पर्यंत चाललंय ना, तुम्ही फॉर्म डोळे झाकून भरा लवकर आणि तुमचं ग्राउंड लवकर काढून घ्या. लेखी काय होईल? लेखी तुमची काय होईल? लेखीला जास्त वेळ मिळेल. नाहीतर काय होत असतं माहिती आहे का? जर तुम्ही फॉर्म लेट भरलात, तर तुम्हाला ग्राउंड पण करावं लागतं आणि लेखी पण करावं लागतं. मग अशा वेळी काय होतं? ग्राउंड करून बॉडी थकते, अभ्यासाला लक्ष देता येत नाही. जर तुमचं ग्राउंड चांगलं झालंय, 45, 47, 48 मार्क पडलेत, मग तुम्ही लेखीला काय करू शकता? जास्त वेळ देऊ शकता. मग 100% जेव्हा तुम्ही लेखीला देता, तुमची लेखी जरी वीक असेल, लेखी जरी पूर्णपणे वीक असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी स्ट्रॉंग करू शकता. क्लास लावा, YouTube बघा, आपला ऑनलाईन क्लास लावा, कुणाचाही लावा किंवा स्वतः सेल्फ स्टडी करून करा. तुम्ही करू शकता. ह्या गोष्टी घडतात. ठीक आहे. लक्षात घ्या 1 महिन्यामध्ये ग्राउंड होऊ शकतं, परंतु 1 महिन्यामध्ये लेखी होऊ शकते, परंतु 1 महिन्यामध्ये ग्राउंड होणं अशक्य आहे. इंजुरीज खूप काही प्रमाण आहे याच्यामध्ये. तर ते फॅक्टर्स लक्षात घेता मी जे काही समरी सांगितले आहे त्याप्रमाणे तुम्ही कुठे मोडता त्या प्रकारे फॉर्म भरा आणि 10, 15, 20 जणांना अजिबात विचारत बसू नका. सिलेक्शन तुम्हाला व्हायचं आहे, भरती तुम्ही करताय, अभ्यास तुम्हाला करायचा आहे, ग्राउंड तुम्हाला करायचं आहे. मग सिलेक्शन पण तुम्ही स्वतः शांत डोक्याने करा. मागचं सगळे कट ऑफ जे आहेत ते टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत. मागे जरा जाऊन बघितलं की तुम्हाला सगळं कळेल. यावरून तुम्हाला सांगतो किंवा आणखीन एक आयडिया आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, समजा तुम्हाला रत्नागिरीला भरायचा आहे, रत्नागिरी पोलीस असं तुम्ही टाका YouTubeवर Google Chromeवरती. त्या ठिकाणी त्यांची ऑफिशियल वेबसाईट होईल. त्यामुळे तुम्ही पोलीस भरती किंवा रिक्रुटमेंटमध्ये जावा. ते पण तुम्हाला मागच्या वेळेची मेरिट लिस्ट, तिथले काय काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा मिळून जातील. मागचं सगळं अपलोड केलं त्या ठिकाणी असेल. नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. हे सगळे फॅक्टर्स बघा आणि 2 दिवस घ्या अभ्यास. ग्राउंड 2 दिवस अजिबातच करू नका, चालेल, परंतु हे सिलेक्शन घ्या. कारण 90% फॉर्म सिलेक्शन आहे, 10% बाकी इतर गोष्टी आहेत. लक्षात आलं? या ठिकाणी मी थांबतोय. जर काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल की 50 ते 60 दिवसामध्ये अभ्यास कसा कव्हर करायचा, लेखी कशी कव्हर करायची, 1600, 800 गोळा हे कसं कव्हर करायचं, सगळे फॅक्टरवरती आपण पुढच्या व्हिडिओ नक्की चर्चा करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ काय करा, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.